नमस्कार मित्रांनो, मी नितीन जगताप. स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये, ज्याचं नाव आहे ॲडव्हेंचर विथ नितीन. मित्रांनो, आज मी माझ्या मित्रांसोबत नाही तर मी माझ्या घरच्या फॅमिलीसोबत जाणार आहे आज फिरण्यासाठी. आज मी जाणार आहे शिर्डी, शनी शिंगणापूर आणि जमलाच वेळ भेटला तर कानिफनाथांची मडी. तर आजचा ब्लॉग आपण तयार करतोय आमच्या छोट्या लाडूबाईसोबत, परीसोबत. हाय कर परी. हाय. तर चला बघूया आजचा ब्लॉग कसा तयार होतो. तर चला मित्रांनो, मी तुम्हाला माझ्या फॅमिलीची सगळ्यात पहिले ओळख करून देतो. ही माझी फॅमिली. माझा मोठा भाऊ, माझी वहिनी, आई, वडील, दादाची मोठी मुलगी परी, दुसरी मुलगी झोपली आहे, ती उठली का तिची पण ओळख करून दे. तर मित्रांनो, नाशिक ते शिर्डी हे टोटल 90 किलोमीटरचं अंतर आहे आणि नाशिक ते शिर्डी जाण्यासाठी किमान 1.5 तासाचा प्रवास लागतो. आम्ही सकाळी 9 वाजेच्या सुमारास नाशिकवरनं निघालो शिर्डी जाण्यासाठी. तर आमची छोटी परी पण उठली आहे. ही लहानी गार्गी खूप क्यूट आहे. तर मित्रांनो, नाशिक रोड सोडताच आम्ही सगळ्यात पहिले CNG पंपावर गेलो. CNG पंपावर जाऊन CNG पहिले फिल करून घेतला. नशीब चांगलं की CNG पंपावर गर्दी नव्हती, त्याच्यामुळे पहिलाच नंबर लागला. CNG भरून घेतलं आणि त्यानंतर आम्ही पुन्हा एकदा आमच्या दिशेने चालू झालो. शिर्डीमध्ये पोहोचताच शिर्डीचे प्रसादालयाजवळच्या पार्किंगमध्ये मी गाडी पार्क केली व तिथल्या मोफत बस सेवेचा लाभ घेतला. शिर्डीच्या भोजनालयाजवळून दर 15 मिनिटाला एक मोफत बस सेवा असते, जी तुम्हाला मंदिराच्या दर्शन रांगेजवळ जाऊन सोडते. तर मी तिथून दर्शन घेण्यासाठी बसनं प्रवास केला आणि दर्शनाच्या लाईनीसाठी मी आता पुढे निघालो. शिर्डीला जास्त गर्दी तशी आज काही दिसत नव्हती. आज मंदिरात फारशी तशी काही गर्दी दिसत नव्हती आणि मंदिरात हा मोबाईल अलाउड नाही आहे, तर त्यामुळे आपण मोबाईल बाहेरच कुठेतरी जमा करावा लागेल. त्यामुळे मी तुम्हाला मधलं दर्शन देऊ शकत नाही. मंदिराच्या आवारात येताच आम्हाला सुरुवातीलाच मोफत चप्पल स्टँड लागले, त्याचबरोबर मोबाईल लॉकरही लागले. पर मोबाईल 25 रुपये तिकीट असं या ठिकाणचा नियम आहे. मंदिरात फारशी गर्दी नव्हती, त्यामुळे आमचे 2 तासात दर्शन झाले. दर्शन अतिशय उत्तम झाले. दर्शन घेऊन आता आम्ही बाहेर आलो. आता आम्ही भोजनालयाकडे जाणार आहे. शिर्डीचं भोजनालय खूप फेमस भोजनालय. तर आम्ही तिथून सुरुवातीलाच ऑटो केली. ऑटो करून आम्ही भोजनालयाकडे गेलो. मंदिरापासून भोजनालय हे किमान 1.5 किलोमीटरच्या अंतरावर आहे. शिर्डीचं भोजनालय हे खूप मोठे भोजनालय आहे. इथं असं म्हटलं जातं सुमारे एका वेळेस 20,000 पब्लिक जेवू शकते, इतकं मोठं हे भोजनालय आहे. आणि या भोजनालयाची खासियत अशी आहे, इथं सगळे सोलर पॅनलवर इथलं सगळं जेवण बनवलं जातं. या ठिकाणी भोजनालयाचे तिकीट काउंटर आहे. राईट साईडला पेड काउंटर आहे, 50 रुपये एक तिकीट एका व्यक्तीला. आणि ह्या साईडला लेफ्ट साईडला मोफत असं पास आहे. तर आम्ही सध्या मोफत पास घेतला आणि भोजनालयाकडे जेवणासाठी निघालो.
मध्ये गेल्यावर कळालं की भोजनालय खरंच खूप मोठे आहे. या ठिकाणी किमान एका वेळेस 10 ते 15,000 पब्लिक आराम के साथ जेवण करू शकते. वीकडेला या ठिकाणी एका दिवसाला किमान 75,000 लोक जेवतात आणि तेच जर विकेंड असेल तर विकेंडला या ठिकाणी 1 लाख ते 1,25,000पर्यंत व्यक्ती जेवतात असं इथलं लोकांचं म्हणणं आहे. तेथील भोजनालयाची चव देखील खूप उत्तम होती. शिर्डीचे दर्शन अतिशय उत्तम झाले. तर त्याच्यानंतर आम्ही निघालो शनी शिंगणापूर या दिशेने. शिर्डीवरून शनी शिंगणापूर याचं अंतर 65 किलो इतकं आहे आणि जाण्यासाठी किमान 1 ते 1.5 तास लागणार होता, कारण की रस्ता थोडासा खराब होता. त्यामुळे आम्हाला 1-1.5 तासाचा प्रवास लागणार होता. शनी शिंगणापूरच्या दिशेने जातानाच आम्हाला एक ज्यूस सेंटर लागलं. त्यामुळे आम्ही उसाचा रस पिण्यासाठी तेथे थांबलो. तेथील डेकोरेशन बघून खरंच तिथे थांबण्याचं मन झालं. तिथं बैलगाडी या रूपाने उसाचा रस तयार केला जातो. साधारणतः आपण मशीनद्वारे बघितलंच होतं, तर या ठिकाणी बैल यूज करून उसाचा रस काढला जातो. उसाचा रस बनायला वेळ होता, त्यामुळे तेथील काही खेळण्यांचा आनंद माझ्या फॅमिलीने घेतला. आमच्या वहिनींनी त्या झोपाळ्याचा चांगलाच आनंद घेतला. सगळं झाल्यानंतर आमच्या छोट्याशा गार्गीनी देखील त्या झोपाळ्याचा चांगलाच आनंद घेतला. त्यानंतर आम्ही पुन्हा एकदा शिंगणापूर या दिशेने निघालो. जातानाच आम्हाला शनी शिंगणापूर या गावाची कमान लागली. मंदिरात येताच आम्ही सगळ्यात पहिले गाडी पार्क केली. गाडी पार्क करून हातपाय तोंड धुतले आणि त्या ठिकाणून दर्शनासाठी निघालो. त्याच दिवशी आमचं नशीब खरंच चांगलं, शनी शिंगणापूर या ठिकाणी देखील गर्दी नव्हती. त्याच्यामुळे आमचं दर्शन तिथे देखील अर्धा ते पाऊण तासात झालं. गर्दी नसल्या कारणाने शनिदेवाचं दर्शन अतिशय मोकळे झाले. त्याच ठिकाणी असलेले अजून काही मंदिरं आम्ही तिथलं देखील दर्शन घेतलं. ज्या प्रकारे विठ्ठल रुक्मिणी, त्यानंतर संकटमोचन हनुमान मंदिर तेथील दर्शन घेतले. मंदिराच्या आवारातून बाहेर पडताच आम्हाला तेथे एक छोटीशी नदी दिसली, जिथे झाडे वगैरे लावून अतिशय सुंदर बनवलेली जागा होती आणि खूप तिथे शांतता होती. त्यामुळे आम्ही तिथे बसून थोडासा शांततेचा आनंद घेतला. संध्याकाळची वेळ होती, त्याच्यामुळे तेथील वातावरण खरंच खूप सुंदर झालेलं होतं. त्यामुळे तिथे आम्ही फोटोशूट केले. त्याच जागेवर दिसला आम्हाला
एक नवग्रहांचं मंदिर. फोटोशूट होताच मी तुम्हाला त्या ठिकाणी नवग्रहांचं मंदिर जे आहे तेथील दर्शन करून देतो. मी त्या ठिकाणी गेलो. तिथं जसे की राहू, केतू, सोम, मंगळ, बुध, गुरु, शुक्र या संपूर्ण नवग्रहांचे मंदिर होते. पुढे जाताच आम्हाला एक ब्रिज लागला. तो छोट्याशा ब्रिजवर उभं राहून संपूर्ण शनी शिंगणापूर या मंदिराचे व्ह्यू बघण्यासारखा होता. अतिशय सुंदर व्ह्यू तेथून दिसत होता. ते बघून मला असं वाटलं की खरंच तुम्ही सुद्धा इथे यावा आणि एकदा शनी महाराजांचं दर्शन घ्यावं. तेवढं झाल्यानंतर मी तेथील काही कॅन्डिड फोटो काढले. येथील दर्शन हे सुद्धा खूप मोकळ्या प्राण्याने झाले. गर्दी नसल्या कारणाने कोणत्याही गोष्टीचा त्रास नाही झाला. दर्शन घेऊन झाल्यानंतर तिथून आम्हाला किमान 4 ते 4.5 तासाचा प्रवास होता. तर तो प्रवास करून आम्ही नाशकात एंट्री केली. रात्रीचे 10:30 वाजले होते. भूक लागली होती. त्यामुळे आम्ही नाशिकमधील एक फेमस हॉटेल संस्कृती या हॉटेलला आम्ही जेवणासाठी थांबलो. रात्रीचे 10:30 वाजले होते तरी देखील त्या हॉटेलला गर्दी होती. संस्कृती हॉटेल हे बघण्यासाठी अतिशय सुंदर आणि लहान मुलांसाठी हे खूप खेळण्यासाठी योग्य हॉटेल आहे. हॉटेलला जेवण वगैरे करून किमान 11:30च्या दरम्यान आम्ही घराकडे निघालो. तर मित्रांनो, आजचा ब्लॉग आपला एवढाच होता. जर तुम्हाला हा ब्लॉग आवडला असेल तर नक्की तुम्ही लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. भेटूया अशाच पुन्हा एक नवीन ब्लॉगमध्ये. तोपर्यंत गुड नाईट.